इतिहासाच्या पानावर एक नाव आहे ज्यांच्यावर तलवारीपेक्षा जास्त संशयाने वार झाले. ते नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. आजही काही जण म्हणतात संभाजी मुघलांना जाऊन मिळाले, संभाजी फुटीर होते, छत्रपतींचा पुत्र असूनही स्वराज्याशी त्यांनी द्रोह केला. पण मित्रांनो, इतिहास अपवावर नाही क्रमावर चालतो आणि तो क्रम समजला की सगळे आरोप कोसळतात. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवर निघाले होते. संपूर्ण सैन्य त्यांच्या सोबत होतं. स्वराज्य मागे राहिलं होतं, थकलेलं आणि सावध. आदिलशाही कुतुबशाही आपापसात गुंतल्या होत्या. पण एक सरदार मोकळा होता, मुघलांचा दिलेर खान. तो जर त्या क्षणी चाल करून आला असता तर मुकाबला शक्य नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी तलवार म्यानात ठेवली आणि बुद्धीचा डाव खेळला. आणि त्या डावाचं नाव होतं संभाजी महाराज. त्यांना शृंगारपूरची सुभेदारी दिली. आदेश एकच होता, मी बाहेर असताना दिलेर खान स्वराज्यावर येऊ नये. आणि सुरू झाला पत्रांचा खेळ. संभाजी महाराज म्हणाले, मला पराक्रमाची संधी हवी आहे. दिलेर खान खुश झाला. तो म्हणाला, इथे काय बसलात, ये आपण मिळून दख्खन जिंकू. पण संभाजी महाराज उत्तर देतात, माझे वडील परराज्यात आहेत, राज्य माझ्यावर सोपवलं आहे, ते परत येईपर्यंत मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, हे हो नव्हतं, हे नाही नव्हतं, हा होता झुलवण्याचा डाव. 6-7 महिने गेले. दिलेर खान वाट पाहत राहिला, पण त्या काळात स्वराज्यावर एकही मुघल हल्ला झाला नाही. शिवाजी महाराज परत आले. पन्हाळ्यावर चर्चा झाली. मग रायगडवर गेले. काही काळाने रायगडवरून पत्र आलं, रायगडच न येता परीस जाणे उचित. आणि इथे इतिहास पुन्हा संशय पेरतो. संभाजी बिघडले होते म्हणून समर्थाकडे पाठवलं. पण मित्रांनो, त्यावेळी समर्थ रामदास स्वामी परयेवर नव्हते. ते शिवाजी महाराजांना माहीत नव्हतं असं मानणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या गुप्त वार्तेवर संशय घेणं आहे. परईपासून अवघ्या 13 मैलावर दिलेर खानची छावणी होती. ना फार जवळ ना फार दूर, नियंत्रित अंतर. जर संभाजी महाराजांना खरंच पळून जायचं असतं तर शिवाजी महाराज कर्नाटकात असतानाच ते सहज शक्य होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, कारण ते गेले राजाच्या इच्छेने. हा डाव शिवाजी महाराजांनी आधीही खेळला होता. आग्र्याहून सुटल्यावर औरंगजेब हल्ला करणार हे कळताच माफीचं पत्र पाठवलं. पुत्राला मनसबदार करण्याची तयारी दाखवली. तोच डाव, तोच संभाजी महाराज दिलेरखाने असताना स्वराज्यावर एकही हल्ला नाही. आणि त्या काळात शिवाजी महाराज मुघलांचे किल्ले घेत निघाले आहे. भोपाळगडचा किस्सा इतिहासाची साक्ष देतो. संभाजी महाराज स्वतः लिहितात, दिलेर खान गडाची इच्छा धरून आला तेव्हा शंकरासारखा मी तिसरा नेत्र उघडला. मित्रांनो, संभाजी महाराज फुटीर नव्हते, ते भ्रमात नव्हते, ते बंडखोर नव्हते, ते होते स्वराज्याचा जिवंत पहारा. शिवाजी महाराजांच्या बुद्धीचा सर्वात धाडसी डाव. आणि म्हणून शेवटी इतिहासाला न्याय देताना मी 2 ओळी म्हणतो, संशयाच्या गर्दीत उभा राहिला तो एकटा, तोच इतिहासाच्या प्रत्येक वळणावर ठाम उभा दिसला. ज्याला फुटीर म्हणत राहिले सगळे काळ्याच्या ओघात, तोच निघाला स्वराज्याचा पहारेकरी. संभाजी नावाचा साक्षात, संभाजी नावाचा साक्षात. म्हणून मित्रांनो, संशय पुसा, इतिहास सरळ वाचा आणि अभिमानाने म्हणा, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.